कसा वाटला निखंड बँडचा खतरनाक साऊंड? तर रामकृष्ण हरी मंडळी, मी कोणाला बसते स्वागत करते तुमचं आपल्या जबरा ब्लॉग मध्ये. तर जसं की मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की निखंड बँड आपल्या शिंदवड गावामध्ये येणार आहे. तर मंडळी बँड आले, आपली मिरवणूक चालू होणार होती. मग काय अक्षरानं मस्त की झेंडा घेऊन आधीच तयार होती. मग त्याच्यामध्ये ना आपल्या अनिकेत भाऊच्या नारे लावायचे खतरनाक मध्ये काम चालू होतं. म्हटलं तुम्हाला एक नारा ऐकूनच देऊ. मग मंडई कसं वाटलं आपल्या अनिकेत भाऊचा नादखोळा डायलॉग? मग काय मंडई त्याच्यानंतर मस्त की पोराने बॅनर बिनर हातामध्ये घेतले, म्हणजे नाचायला लागेल का सांगूच नका. मग काय खतरनाक मध्ये नाचायचं काम चालू होतं. आणि एवढंच नाही तर आपल्या जरंगे पाटलांचे पण बॅनर बनवून आले होते पोराने, म्हणजे एकदम नाच. मग काय नाचायचं काम चालू होतं तितक्यात मामाशी दिसले. मग काय म्हटलं दोन्ही मामाने लगेच ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. मग काय मंडई सगळे म्हणत होते का डायरेक्ट ना शिंदवडच्या पोरांना नाद करून टाकला, एवढा खतरनाक मध्ये बँड बोलला होता ना, नादखोळा डाय आवाज होता त्याचा. मग त्यानंतर पोराने डायरेक्ट फटाकडे बेटाकडे शॉर्ट बीट फोडून घेतले. मग मंडई बँड घेऊन आपण ग्रामपंचायत समोर आलतो. इथं आले अनिकेत भाऊने डायरेक्ट काय शॉट पडणं होते ते पण हातामध्ये धरून. मग काय जबराट लॉगरने लगेच टापकशीशी ना लगेच ब्लॉक काढून घेतला. मग मंडई त्यानंतर गणपती बाप्पा शेवटची आरती झाली. मग या गोष्टीला आपण इथंच विराम देऊ आता मंडई. आणि मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही आमच्या गावामध्ये बँड पाहायला आले होते का नाही मंडई. आणि चाल मंडई लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण पुढील ब्लॉग मध्ये.